चला अनिलराव, चला चला लोकसेवा हक्क अधिनियम आणि केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 त्याच्यामध्ये जे कलम आहेत त्या पुस्तकात परिपूर्ण अभ्यास करा अशी एक विनंती करतोय. हो मला त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये जर कर्मचारी कुठला शासकीय चुकत असेल एक शिक्षेची तरतूद आहे ते शिक्षा होऊ द्या, ते आम्ही आनंदाने स्वीकारू. पण त्या माहिती अधिकारामध्ये आणि लोकशाही हक्क अधिनियमामध्ये आत्मदहन करावं, उपोषण करावं ते कुठेही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्मचाऱ्यावरती विकास कार्यालयामध्ये काही गुड गव्हर्नन्स काम कर्मचारी करत असताना जे कोणी अतिशय समाज विघातक कृत्य करणारे काही लोक आहेत, सर्वच तसे लोक नाही आहेत. आम्ही सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक संघटना असतील, तिथले कर्मचारी असतील, सगळं गुड गव्हर्नन्सचं काम करत आहेत साहेब. असं करत असताना सुद्धा विनाकारण हॅरेसमेंट करण्याच्या दृष्टीनं वारंवार तीच माहिती मागून ब्लॅकमेलिंग करण्याचे काही प्रकार त्या पंचायत समितीमध्ये झालेले आहेत. त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी यांच्या जे खाजगी भांडणं असताना सुद्धा सार्वजनिक हेतू ठेवून सातत्यानं त्यांना त्रास देऊन त्यांच्या केबिनमध्ये जाऊन काही समाजकंटकांनी किंवा काही वाईट लोकांनी त्या ठिकाणी तिथं उद्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज सगळे कर्मचारी आम्ही एकत्र होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. त्या अशा जे समाज विघातक आणि शासकीय कामात अडथळा करणारे जे लोक आहेत त्यांना मज्जाव झाला पाहिजे, यासाठी आज सर्व संघटनांनी माननीय उपनिरीक्षक साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक जातीचा अॅट्रॉसिटीचा कायद्याचा धाक दाखवून, लैंगिक गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखवून आमच्या माता भगिनींना, शिक्षक कर्मचाऱ्यांना किंवा पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला मज्जाव झाला पाहिजे. आणि पोलिसांना आत्मदहनाची नोटीस पोलिसांना कळवल्यानंतरही काही लोक विनाकारण त्या ठिकाणी पोलिसला न माहिती देता आमच्या कार्यालयातून अजून कुठलाही पत्रव्यवहार त्यांना कायदेशीर दिलेला असताना सुद्धा, संविधानिक सर्व मार्ग अवलंबले असताना सुद्धा जाणीवपूर्वक वेटीस धरण्यासाठी, त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी अनेक जण एक आपला व्यावसायिक हेतू ठेवून काम करत आहेत. ह्या मज्जाव करण्यासाठी आज सर्व पंचायत समितीचे, सर्व संघटनेचे, तालुक्यातले कार्यकर्ते, सगळे कर्मचारी आम्ही एक झालेलो आहोत. आणि माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेबांना आणि आम्ही DYSP साहेबांना मी इथं भेटलेलो आहोत की अशा लोकांचा जे चांगलं काम करत असताना, गुड गव्हर्नन्स करताना जर तक्रार करून विनाकारण त्रास देतो, इनोव्हेशन ऑफ प्रायव्हसी ऍक्ट करत असतील तर त्यांना मज्जाव करण्याचं काम. पण आमच्याकडे उपनिरीक्षक साहेबांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की कर्मचाऱ्यांनी सुद्धा गुड गव्हर्नन्स केला पाहिजे आणि मदत केली पाहिजे. ते काम पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी करतायत, आम्ही कर्मचारी पण करू. पण जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर कोणी असं करत असेल तर कर्मचारी संघटना जशास तसं उत्तर त्यांना देण्यासाठी कायदेशीर सर्व मार्ग, संविधानिक मार्ग करेल. यासाठी आम्ही पोलिसांना पण आता भेटलेलो आहोत. साहेबांना आम्ही भेटलो तर आम्ही विनंती केली की अशा लोकांचा बचाव करण्यासाठी त्यांनी संघटनेला आणि कर्मचाऱ्याला अभय द्यावं, संरक्षण द्यावं, एवढ्या विनंतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे. अशी मी त्यांना विनंती करतो की यापुढील काळात असे गैरप्रकार, चुकीचे जे होणारे प्रकार आहेत ते टाळण्यासाठी त्यांनी तिथं मज्जाव करावा, एवढी विनंती मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आपणास करत आहे. जय हिंद. साहित्याचे नुकसान, शासकीय लोकसेवकाला दिलेली धमकी व प्रशासनावर दबावपोटी केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारी याविषयी त्यांनी निवेदन दिलेलं आहे. निवेदन प्राप्त झालेलं आहे. जी घटना घडली त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे चूक करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही हेतू किंवा अशा प्रकारे दबावावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही आहे.